कुलाब्यामधील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असतानाही संधी दिली नाही असं अहवालात म्हटलंय। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दमदाटीच्या वादानंतर समोर आलेल्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळानंतर ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधवांच्या कृतीबाबत महापालिकेनं राज्य निवडणूक आयोगाला अहवाल दिलाय। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही असं अहवालामध्ये म्हटलंय। अहवालामध्ये नेमकं काय? कुलाब्यातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले। तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधवांच्या कृतीबाबत पालिकेच्या अहवालामध्ये प्रतिकूल मत नोंदवलं गेलंय। कृष्णा जाधवांची कृती कायद्याच्या कसोटीवर उचित असली तरी व्यावहारिक आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य नव्हती। अखेरच्या क्षणी उमेदवारांची गर्दी झाल्यास टोकन देण्याच्या सूचना असतात, मात्र नियमांवर बोट ठेवून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता। 5 वाजण्यापूर्वी कृष्णा जाधवांच्या दालनात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र जाधवांनी 5 वाजता आपल्या दालनाचे दरवाजे बंद केले। त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास कृष्णा जाधवांनी नकार दिला। जनता दल आणि आपचे उमेदवार दालनाबाहेरील कार्यालयामध्ये होते। त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्मचारी अर्जांची प्राथमिक छाननी करत होते। तसंच यावेळेला उमेदवारांना टोकन क्रमांकही देण्यात आला होता, तरीही केवळ आपल्या दालनात 5 वाजण्यापूर्वी आला नाहीत म्हणून अर्ज नाकारण्यात आले। आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा तहसीलदारांचा बळी घेतला, तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल। नार्वेकरांचा संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती, मात्र या प्रकरणातील प्रकार अहवालामध्ये सांगत आता अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जनता दलानं तक्रार मागे घेतल्याचं सांगितलंय। जेडीएस जरी मागे हटलं असलं तरी राज्य निवडणूक आयोगाच्या समोर माझी तक्रार कायम असल्याचं हरिभाऊ राठोड म्हणाले। जनता दल युनायटेडनी एक तक्रार दिली इलेक्शन कमिशनकडे की त्यांना अर्ज भरण्यात 4 वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत। दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलंय की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती। अर्थातच आम्ही नार्वेकर वर आरोप केलेला आहे। आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आजच्या घडीला की हे जे 12 लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे। मी यांना न्याय मिळवून देणार आहे, या 12 लोकांना, त्यासाठी माझा प्रयत्न आहे। हेच लढीचा डाव आहे। म्हणजे मी तर चुकलो, ठीक आहे, पण ते कशासाठी आले होते? ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो होतो। ते पूर्णपणे दोषी आहेत, त्यांनी दबाव आणला, हे उघड आहे। ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल। यावेळेला नार्वेकरांनी निलंबित करण्याच्या ठाकरेंच्या मागणीवर सुद्धा उत्तर देत पलटवार केलाय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत। उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार। तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत। ते सीसीटीव्ही जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं। तिथल्या ज्या उमेदवार, जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात मनसेनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। मनसे नेते अविनाश जाधवांनी निवडणूक आयुक्तांची भेट सुद्धा घेतली। ठाण्यामध्ये उमेदवार कशा पद्धतीने गायब करण्यात आले, तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले, अशी माहिती अविनाश जाधवांनी दिली।
राज्यातील 10 पालिकांमध्ये तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याविरोधात मनसेनं थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. मुंबई हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल केल्या असून यातील एक याचिका अविनाश जाधवानी, दुसरी अर्ज बाद झालेल्या उमेदवारानं आणि तिसरी एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केली आहे. याचिका वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून येण्यामागे दबाव, पैशांचं वाटप आणि लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर होत आहे असा आरोप मनसेनं केलाय. बिनविरोध उमेदवार निवडण्यामागची प्रक्रिया ही पारदर्शक आहे का याची चौकशी व्हावी. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा धमकी देण्यात आली का याचा तपास करण्यात यावा. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्व ठरवण्यात यावी. तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी. तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे. बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी अविनाश जाधवांनी काही पुरावे आयुक्तांसमोर ठेवले आहेत. काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले. किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला या सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील. 68 ते 70 उमेदवार जे जवळपास 29 महानगरपालिकांमधून बिनविरोध निवडून आलेले आहेत. जोपर्यंत या बिनविरोध निवडणुकांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या निवडणुकांचे निकाल जाहीर करू नये, त्याच्यावर स्थगिती द्यावी. बिनविरोध वरून विरोधकांच्या होत असलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील आता पलटवार केलाय. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत. काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध. आता आले आमचे बिनविरोध. आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप, शिवसेना, महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला तर आमचे अविरोध आले.